नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या सोक्ष मोक्ष या कथासंग्रहातली कथा सत्व परीक्षा. गोरा पान, रुंद कपाळ, धारदार नाक, कुरळे केस आणि डोळ्यावर गॉगल, अंगात गडद रंगाचा टी शर्टचं वरचं बटन न लावलेलं, त्यामुळे त्यातून दिसणारी सोन्याची चेन, टी शर्टच्या बाह्या दंडात रुतलेल्या, यावरून त्याच्या सुदृढ प्रकृतीची कल्पना येते आणि स्वाभाविकच कोणाचंही लक्ष वेधून घेणारं आकर्षक व्यक्तिमत्व. त्याला मी तरी अपवाद कशी असणार ना. तो बहुतेक कॉर्पोरेशनमध्ये दुपारी 12च्या दरम्यान दिसायचा आणि मीही कॉर्पोरेशनमध्ये नोकरीला असल्याकारणानं तिथे असायची. तो कदाचित एखादा ठेकेदार, सप्लायर, बिल्डर किंवा इंजिनियर असावा. तो दिसला की कारण नसताना उगाचच त्याच्याबद्दलचे विचार मनात घोळायचे. हा नेमका कोण असावा, किती शिकलेला असावा, कुठे राहतो, घरी कोण कोण असेल याच्या, तो विवाहित असेल का अविवाहित. वास्तविक पाहता ना ओळखीचा, ना पाळखीचा, ना नात्याचा, ना गोत्याचा. मला त्याच्याबद्दल विचार करायचं काही कारणच नव्हतं. तरीही मला तो छंदच लागला होता. एक दिवशी लंच आवरमध्ये मी कॅन्टीनमध्ये बसलेली होते. कॅन्टीन माणसांनी फुललं होतं. फक्त माझ्या समोरची एक खुर्ची रिकामी होती. तो कॅन्टीनमध्ये आला. त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला आणि बसण्यासाठी जागा शोधायला लागला. त्यांनी माझ्या समोरच्या खुर्चीत बसावं असं मला मनापासून वाटत होतं, पण कदाचित अनोळखी स्त्रीसमोर कसं बसायचं म्हणून तो संकोचत असावा. शेवटी नाईलाजानं तो माझ्या समोरच्या खुर्चीजवळ आला आणि म्हणाला, मॅडम तुमची हरकत नसेल तर मी इथे बसू शकतो. अवश्य. माझी हरकत असायचं काय कारण आहे. अहो, तो बोर्ड वाचला का तुम्ही? त्यावर चक्क लिहिलं आहे, इथे सगळ्या जाती धर्माच्या स्त्री पुरुषांना मुक्त प्रवेश आहे. हा मॅडम, पण तो बोर्ड आत येण्यासाठीचा आहे, पण कुठं बसावं यासाठीचा तो नाही आहे. शिवाय कोणाला आवडतं आवडत नाही. नाही, माझी काही हरकत नाही आहे, बसा. थँक्यू. असं म्हणून तो खुर्ची ओढून बसला. त्यांनी मला विचारलं, मॅडम कॉफी घेणार? नो थँक्स, माझी घेऊन झाली आहे, आपण घ्या. त्याने एक कॉफीची ऑर्डर दिली आणि खिशातला मोबाईल हातात घेऊन कुठली तरी बटणं दाबत बसला. मी त्याच्या हालचाली डोळ्याच्या कोपऱ्यातनं पाहत होते. इतके दिवस मी त्याला लांबून बघत होते. आता तर तो माझ्यासमोर 3 फुटावर बसला होता. गॉगल काढल्यामुळे त्याचे डोळे दिसत होते. डोळे किंचित पिंगट रंगाचे असून दृष्टी स्थिर होती. 1-2 वेळा त्याची माझी दृष्टभेट झाली, पण तो डोळ्यात न अडकता मोबाईलमध्ये पाहत होता. मला त्याच्या लाजाळूपणाची गंमत वाटत होती. त्याची कॉफी आली ती त्यांनी कपानीच प्यायली आणि माझ्याकडे बघून स्मित करून, बरं अच्छा, आपल्या कंपनीबद्दल आभार, असं म्हणून काउंटरवर बिल देऊन चालता झाला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो दृष्टीआड होईपर्यंत पाहत होते. खरं सांगू का, मला तो आवडला होता. नंतर मी भानावर आले आणि पर्स घेऊन काउंटरवर बिल द्यायला गेले. 1 मसाला डोसा आणि कॉफी, मी काउंटरवरच्या माणसाला सांगितलं. मॅडम, तुमचं बिल देऊन टाकलं की मगाशी गेली ते साहेबांनी. मला थोडं विचित्र वाटलं. तितकीशी ओळख पाळख नसताना त्याने आपलं बिल भरावं. कंपनी दिली म्हणून आभार मानलेलेच होते, मग बिल कशासाठी द्यायचं त्यांनी. पण मला मनातनं बरं वाटलं. मला हा शुभशकून वाटला. मनातून थोडी जवळीक निर्माण झाली. त्यालाही प्रथम भेटीतच आपल्याबद्दल काहीतरी वाटत असावं, त्याशिवाय त्याने बिल दिलं नसतं. पण काही का असेना, पुन्हा त्याच्याशी बोलायला मला संधी मिळाली होती आणि त्या संधीची मी वाट बघत होते. त्या दिवशी रिक्षांचा संप होता. बसला प्रचंड गर्दी होती. कॉर्पोरेशनला जाण्यासाठी मी ओळीच्या शेवटच्या टोकाला उभे होते. मॅडम, उन्हात किती वेळ थांबणार? तुमची हरकत नसेल तर चला, मी कॉर्पोरेशनलाच चाललो आहे. बघते तर तोच तरुण मला विनवत होता. मला मनातनं खूप आनंद झाला, पण मी वरकरणी म्हणाले,
मी जाईन बसनीत, तुम्हाला कशाला त्रास? अहो त्यात त्रास कसला आला आहे मॅडम? मी काय खांद्यावरनं नेणार आहे का तुम्हाला? बाईकवर बसायचं, तशी मागची सीट रिकामीच असते. चला बरं बसा. मी त्याच्या मागे बसले. तो थोडा मागे सरकला. त्याच्या स्पर्शाने मी मोहरले. मला या योगायोगाची मोठी गंमत वाटत होती. आधी दुरून बघत होते, नंतर समोर बसून पाहिलं आणि आता चक्क त्याच्या बाईकवर त्याला खेटून बसलेली होते. जन्मभर त्याच्या मागे बसायला मिळावं असं वाटायला लागलं. मला माझ्या दिवा स्वप्नाची गंमत वाटायला लागली. त्याच्या बाईकवर बसून आम्ही कॉर्पोरेशनला कधी आलो कळलंच नाही. मॅडम सावकाश उतरा. आधी आपण कॅन्टीनमध्ये जाऊ, कॉफी घेऊ आणि मग आपापल्या कामाला जाऊ. हो चालेल की, पण यावेळी बिल मी देणार ही अट मान्य असेल तर जाऊ. अच्छा, म्हणजे मागच्या वेळी मी तुमचं बिल दिलं ते ओझं तुम्ही उतरवणार म्हणा की. काहीही समजा, मी बिल देणार म्हणजे देणार. कबूल आहे? अहो तुम्ही माझ्याबरोबर कॉफी घेणार हेच माझ्या दृष्टीनं भाग्याचं आहे. आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो आणि एका टेबलावर समोरासमोर बसलो. मॅडम तुम्हाला मी बऱ्याच वेळेला इथे बघतो. तुम्ही इथेच सर्व्हिसला आहात का? कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहात? त्यांनी मला नको असलेला प्रश्न विचारला. मी BCom आहे आणि इथेच आरोग्य विभागात नोकरीला आहे. मी अर्धं सत्य सांगितलं, कारण पूर्ण सत्य सांगितलं असतं तर त्यांनी झुरळासारखं झटकलं असतं मला आणि मग आमची ही शेवटची भेट ठरली असती. मला माझ्या सद्य परिस्थितीची कीव वाटत होती. माझे वडील विश्वनाथ सातपुते कॉर्पोरेशनमध्ये महापौरांचे शिपाई आहेत. आईवडिलांना आम्ही 2 मुली. थोरली बहीण योगिता, तिचं लग्न झालेलं आहे. घरची परिस्थिती बेताची, त्यात योगिताच्या लग्नाचं कर्ज, वडिलांचा तुटपुंजा पगार, त्यामुळे होणारी ओढाताण. मी नुकतीच BCom झाले, नोकरीसाठी वणवण भटकत होते. वडिलांना म्हणजे आबांना वाटत होतं की महापौरांना सांगून कॉर्पोरेशनमध्ये एखादी क्लार्कची नोकरी मिळेल. पण महापौर जनतेला जशी आश्वासनं देतात तशी आबालाही देत होते. शेवटी त्यांनी वडिलांना सांगितलं, हे बघ विश्वनाथ, कॉर्पोरेशनमध्ये एकही क्लर्कची जागा रिकामी नाही आहे. कधी होईल हे सांगताही येत नाही आहे. हां, पण तुला एक पर्याय सांगतो. सध्या सफाई कामगारांमध्ये भरती चालू आहे. तिथे मी तिची भरती करू शकतो. पगारही चांगले आहेत. हे बघ, सध्या कॉर्पोरेशनमध्ये शिरकाव करून घे म्हणावं. क्लर्कची जागा झाली की तिला तिथे नेमता येईल. पण काही काळासाठी तरी ही नोकरी स्वीकारायला लागेल. अरे सध्या बेकारीमुळे बरीच शिकलेली मुलं आणि मुली सफाई कामगाराच्या नोकऱ्या करायला तयार आहेत. बघ, तिला विचारून बघ. साहेब, अहो काम हे हलकं नाही तर भारी हा आपला समज आहे. काम हे काम असतं. मला त्यात काही कमीपणा नाही वाटत. तरी मी संगीताला विचारतो आणि सांगतो. घरी आल्यानंतर आबांनी माझ्यापुढे हा प्रस्ताव ठेवला. सुरुवातीला मला हा प्रस्ताव आवडला नाही, पण नंतर मी अंतर्मुख होऊन विचार केला की आपला मुख्य उद्देश पगाराशी आहे. सध्या आपण मायनसमध्ये आहोत. ही नोकरी करून आपण 10-15 हजार प्लसमध्ये येणार. घरखर्चाला उपयोग होईल. आबांच्या कर्जाचा डोंगर कमी करता येईल. बरं, ही नोकरी आपल्याला कायम थोडीच करायची आहे. शेवटी मनाची तयारी करून मी आबांना होकार देऊन टाकला. नोकरीवर रुजू झाले. तिथे माझ्यासारख्या शेकडो बायका ड्युटीवर हजर झालेल्या होत्या. त्यांची वेशभूषा आणि राहणीमान यावरून त्या झाडूवाले आहेत हे सांगितल्याशिवाय कळलं नसतं. सफाई कामगारांची ड्युटी सकाळी 6 ते दुपारी 12 आणि 2 तास कॉर्पोरेशनमध्ये असे. आमचे गट करून वॉर्ड वाटले जायचे. आमच्यावर एक मुकादम असे. प्रत्येकीच्या हातात खराटा दिला जायचा आणि कॉर्पोरेशनच्या गाडीतनं प्रत्येक गटाला त्या त्या वॉर्डमध्ये सोडलं जायचं. मग तिथे तो मुकादम प्रत्येकीला गल्ल्या वाटून द्यायचा आणि मग झाडलोटीला सुरुवात व्हायची. मला काळजी आणि भीती एकाच गोष्टीची वाटायची की मी ज्या भागात राहते तिथे आपली नेमणूक होऊ नये. अशा अवतारामध्ये आपल्याला कोणी बघू नये, ओळखू नये. पण माझ्या नशिबानं मला प्रभात रोड एरिया मिळाला आणि मला त्याही परिस्थितीत आनंद झाला. एक तर कोणी ओळखणार नाही, शिवाय पॉश लोकेशन असल्यामुळे कचरा कमी. तरीही मी साडीवर विंडशीटर घालून, ओढणीनं डोकं, कान, नाक, तोंड झाकून फक्त डोळ्याच्या फटी उघड्या ठेवत असे.
त्यामुळे मी मलाही ओळखू शकत नव्हते, इतर तर शक्यच नाही. काय गं, नवीन आलेली दिसते आणि एवढा बंदोबस्त कशाला गं? अगं साडी खोचायची, पदराने नाक तोंड झाकायचं, बाकी सगळेजणी कशा दिसतात बघ की. नाही, मला म्हणणं पटतं आहे तुझं, पण मला धुळीची ॲलर्जी आहेत म्हणून मला असा बंदोबस्त करायला लागतो. अगं बाया, मग ही नोकरी कशाला घेतली? चांगली शिकली सवरली असती तर पंख्याखाली टेबल खुर्चीवर बसली असती ना. अगं ती तरी काय करणार गं? तिच्या मायबापानं तिला शाळेतच घातलं नाही तर ती काय शिकणार? कप्पळ शिकणार का? दुसरी म्हणाली. त्यांच्यात माझ्याबद्दल चर्चा चालायची, पण मला त्यांच्याशी सख्य वाढवायचं नव्हतं. झाडलोटीचं काम साधारणतः 11-11:30पर्यंत चालायचं. मग पुन्हा कॉर्पोरेशनची गाडी प्रत्येक गटाला वेचत वेचत 12पर्यंत कॉर्पोरेशनला सोडत असे. आठवड्यातून केव्हा तरी सुट्टी मिळायची, तशी आज सुट्टी होती. म्हणून कॉर्पोरेशनमध्ये पगाराला जाण्यासाठी मी बसस्टॉपवर उभे होते आणि तो मला भेटला आणि आम्ही कॅन्टीनमध्ये आलेलो होतो. तुम्ही अद्याप मला तुमचं नाव नाही सांगितलं. तुम्ही कुठे विचारलं? ठीक आहे, आत्ता विचारतो. माझं नाव संगीता सातपुते. तुम्ही न विचारता मी सांगतो. माझं नाव शरद आपटे. मी आर्किटेक्ट आहे. बऱ्याच वेळेला मला प्लॅन पासिंगसाठी कॉर्पोरेशनमध्ये यायला लागतं. काही मुलं बाळं? कोणाची? अहो अर्थात तुमची. अहो अजून लग्नच झालं नाही तर मुलं बाळं कशी असतील? माफ करा, मला वाटलं. काय वाटलं? हेच ना, आपण मॅरिड असाल. म्हणजे मी काय बाप्या वाटतोय का काय? नाही हो, म्हटलं एवढ्या हँडसम तरुणाची एव्हाना शिकार झाली असेल. कुणालाही वेड लावेल असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. मग तुम्हाला लागलं आहे का वेड? मग त्याशिवाय का मी तुमच्या मागे पुढे बसते? मला माझ्या या बिनधास्तपणाचं आश्चर्यच वाटलं. एखाद्यानं झपाटलं म्हणजे अशी अवस्था होते का काय कोण जाणे. माझी ही काही वेगळी अवस्था नाही आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी पाहिल्यापासूनच पागल झालो. माझ्यापेक्षा आपली मॅग्नेटिक पॉवर जास्त आहे हे मात्र खरं. त्याचे हे उद्गार ऐकून मी नखशिखांत रोमांचित झाले. अंगावर मोरपीस फिरवल्याचा भास झाला. त्यांनी सगळी औपचारिकता सोडली, माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, हे बघ, तू मला आवडली आहेस. माझ्याशी लग्न करून माझ्या जीवनाला संगीत देशील? हे बघा, विचार करा तुम्ही, घाई नाही, पण तोपर्यंत आपण असे भेटत जाऊ. तुम्ही मला हा सन्मान दिला आहे, मी विचार करून तुम्हाला कळवते. असं म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. खुदा देता है तो छप्पर फाड के, अशी माझी अवस्था झाली. जिथे दासी व्हायची लायकी नाही तिथे महाराणी व्हायचं भाग्य चालून आलं होतं. पण आता मात्र माझ्या छातीवर दडपण आलं. त्याला आपली नोकरी माहिती नाही आहे आणि ती जर समजली तर तो झाडूवालीशी कधीच लग्न नाही करणार. तसं पाहिलं तर माझ्यात कमी काही नाही आहे. मी पदवीधर आहे, दिसायला सुंदर आहे, पण परिस्थितीमुळे मला ही नोकरी करावी लागती आहे. हे जरी खरं असलं तरी जोपर्यंत कामाच्या उच्चनीचतेबद्दलच्या कल्पना बदलत नाहीत ना, तोपर्यंत काही खरं नाही ना. एकाच कामाला घरात वेगळं आणि बाहेर वेगळा परिणाम लावला जातो हे सुद्धा तितकंच खरं आहे ना. घरात रोज 5-25 पोळ्या लाटणाऱ्या स्त्रीला कोणी पोळ्यावाली स्त्री म्हणत नाही. रोज 5-10 माणसांचा स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला कोणी स्वयंपाकीण म्हणत नाही, किंवा घरात धुणीभांडी करणाऱ्या गृहिणीला कोणी मोलकरीण म्हणत नाही. आणि मी जर एकही पैसा न घेता गल्ल्या साफ केल्या असत्या तर मला प्रतिष्ठा मिळाली असती का? नाही मिळणार. पण हे वास्तव आहे, ते कसं बदलणार ना. आमच्या गाठीभेटी सुरू होत्या. वाटत होतं की हे संबंध तोडून टाकावेत किंवा त्याला सत्य सांगून टाकावं. पण मला त्याची पडलेली मोहिनी तसं करू देत नव्हती. तो विचारत होता, मी वेळ मारून नेत होते. असंच एक दिवस सकाळी 8 वाजता मी प्रभात रोडच्या गल्ली क्रमांक 4मध्ये रस्ता झाडत होते. समोरासमोरून 2 तरुण मोटरसायकलस्वार एकमेकापुढे आले आणि तेही नेमके माझ्याजवळ. मी बघते तर त्यातला एक शरद होता. माझ्या छातीत धडधडायला लागलं, शरीरात कापरं भरलं. माझ्या हातातला झाडूच खाली पडला. पण दुसऱ्या क्षणी माझ्या लक्षात आलं की तो आपल्याला ओळखूच शकणार नाही, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. मी तिथल्या रस्त्याकडेच्या सिमेंटच्या बाकावर बसून खराड्याची मूठ बांधण्याचं नाटक करत बसले. अरे काय शरद, किती दिवसांनी भेटला गाड्या?
अरे किशा, लेका तुझा पत्ता काय? MD करायला अमेरिकेत गेलास हे कळलं होतं. तू म्हणतो ते खरं आहे. मला डिग्री मिळाली, पण आईवडिलांनी बोलवलं म्हणून 4 दिवसापूर्वी आलोय मी. का, काही विशेष? अरे त्यांनी माझ्यासाठी एक मुलगी ठरवली आहे आणि ते मला चतुर्भुज करण्याच्या विचारात आहेत. पण तू काय करतो रे? अरे मी आर्किटेक्ट झालो. आता लोकांची घरं बांधतोय. कागदावर लाईनी मारतोस तसं समोरचीवर एखादी लाईन मारलीस का नाही? अरे लाईनमधूनच एखादा सुंदर आकार साकार आणि त्यात जीवनाचे रंग भरलेले बघू देत की आम्हाला. अरे ते ऑलरेडी सगळं झालंय, फक्त पासिंग व्हायचं बाकी आहे. काय सांगतो, कुठे गाठली? अरे कॉर्पोरेशनमध्ये गाठ पडली आणि प्रेमात पडलो तिच्या. मग ती सुद्धा आर्किटेक्ट किंवा इंजिनियर असणार ना? नाही रे, हे बघ किशा, प्रेम हे समोरची व्यक्ती कुठल्या अधिकारावर आहे किंवा तिचा पेशा काय यावर नाही होत ना. खऱ्या प्रेमाशी त्याचा काही संबंध नाही. प्रेम हे प्रेम असतं, बाकी सगळं झूट. शरद मनापासनं बोलत होता. मला गहीवरून आलं. मी हळूच डोळ्यातलं पाणी टिपलं. बरं इशू, बेस्ट ऑफ लक, असं म्हणून दोघेही आपापल्या दिशेला निघून गेले. मला मात्र त्यावेळी शरदच्या सच्च्या आणि शुद्ध प्रेमाचा साक्षात्कार झाला. झाडू टाकून त्याच्या गळ्यात पडावं असं मला वाटत होतं, पण मी नाही करू शकले तसं. ठरल्याप्रमाणे शरद मला भेटला. खडकवासल्याच्या चौपाटीवर माझा हात हातात घेऊन म्हणाला, संगीता, अगं तू माझा किती अंत बघणार आहेस? माझे आईवडील या इंटरकास्ट विवाहाला तयार झालेत. त्यांनी तुला बघण्यासाठी घरी बोलवलं आहे. तुझ्या सुट्टीच्या दिवशी आपण जाऊयात हां. शरद काकुळतीनं म्हणाला. आता हे अटळ आहे हे माझ्या लक्षात आलं. मी त्याच्यापासून लपवून ठेवलेली नोकरी त्याला कधीतरी कळणारच. मी जरी हलक्या प्रतीची नोकरी करत होते, पण तो काही माझा गुन्हा नव्हता. पण शरदसारख्या एका उमद्या आर्किटेक्टनं एका झाडूवालीशी विवाह करावा हा चर्चेचा विषय होणार होता. आणि ते कुणाला पटलं नसतं. मी ही नोकरी सोडून हा प्रश्न मिटवू शकले असते, तरी मी नोकरी का सोडली, काय प्रॉब्लेम झाला आहे, आणि एक खोटं लपवण्यासाठी पुढे खोट्याची मालिका सुरू झाली असती. आणि शरद कॉर्पोरेशनशी संबंधित असल्यामुळे त्यांनी त्याचा छडा लावला असता आणि मग मी खोटी ठरले असते. म्हणून मी त्याला ही गोष्ट स्पष्टपणे सांगायचं ठरवलं. शरद, मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे आणि ती मला खूप सलती आहे. हे बघ संगीता, आता तुझे आणि माझे प्रश्न वेगळे नाहीत. आपण दोघंही त्याला फेस करू. मला सगळं निसंकोचपणे सांग. शरद, मी सध्या जी नोकरी करते ना ती अभिमानानं सांगण्यासारखी नाही आहे. अगं मग अशी नोकरी तू का स्वीकारलीस? अगं ती कथेतून नाईलाजानं तडजोड म्हणून स्वीकारली. ही नोकरी टेम्पररी आहे. मला पुढे चांगली नोकरी देण्याचं आश्वासनसुद्धा मिळालं आहे. त्यावेळी तुमच्यासारखा देवदूत माझ्या आयुष्यात येईल याची कल्पना नव्हती, नाहीतर मी ती नोकरी स्वीकारलीच नसती. ही नोकरी स्वीकारून मला 6 महिने झालेत. मला कोणी ओळखू नये म्हणून मी पूर्ण काळजी घेतली आहे. त्यामुळे परिचितांना, आप्तेष्टांना ही गोष्ट माहिती नाही, जशी तुम्हाला माहिती नाही. बरं ठीक आहे, आता मला सांग, अशी कुठली नोकरी करतेस तू? मी कॉर्पोरेशनमध्ये झाडूवालीची. काय? अगं तुझ्यासारखी सुंदर आणि शिकलेली मुलगी झाडूवालीची नोकरी करते? काय करणार ना? आबांना आर्थिक मदत करण्याचा तोच एक मार्ग होता. संगीता, अगं मला तुझं कौतुक वाटतंय, अभिमान वाटतोय. नोकरीची लाज न बाळगता वडिलांना मदत करण्यासाठी तू हे दिव्य केलंयस. हे बघ संगीता, ही तुझी सत्व परीक्षा होती आणि त्यात तू पास झाली आहेस. संगीता, तू काही वाईट काम करत नव्हतीस. तू तर शहर स्वच्छतेसाठी हातभार लावलास. अगं संत गाडगे महाराजांनी रस्ते झाडलेत, उकिरडे उपसलेत. महात्मा गांधींनी गटारं साफ केली आहेत, संडास स्वच्छ केलेत. बाबा आमट्यांनी महारोग्यांची सेवा केली आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. अगं त्यांनी या कामाला ईश्वर सेवा मानलेलं होतं. तेव्हा संगीता, तुला अपराधी वाटायचं काही कारण नाही. हे बघ, हवा असेल तर तू ही नोकरी सोडू शकतेस आणि जे घडलं ते सुंदर स्वप्न समजून जपून ठेव. शरद, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मी धन्य झाले. मी उद्याच येते तुमच्या आईवडिलांना भेटायला. माझ्या मनावरचं दडपण आता कमी झालं होतं. शरदच्या आईवडिलांना मी आवडले, त्यांना आनंद झाला. लवकरच
आमचा विवाह साध्या पद्धतीनं संपन्नही झाला आणि मी संगीता सातपुतेची संगीता आपटे झाले. लग्न समारंभात कॉर्पोरेशनचे आरोग्य अधिकारी आले होते. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले, मिसेस संगीता, तुम्हाला साफसफाई विभागातून नोकरीतनं कमी करण्यात आलेलं आहे. का साहेब? साहेब, माझं काय चुकलं? नाही, तुमचं काही चुकलंच नाही हो. चुकलंय ते आमचं चुकलंय. आम्हाला तुमच्या योग्यतेची नोकरी द्यायला पाहिजे होती तुम्हाला, पण ती चूक आता आम्ही सुधारतोय. तुमची आता करसंकलन विभागात अकाउंटंट म्हणून नेमणूक झालेली आहे. ही त्याची अपॉइंटमेंट ऑर्डर. आणि त्यांनी माझ्या हातात एक लखोटा ठेवला. मी त्यांना वाकून नमस्कार केला. अभिनंदन अभिनंदन संगीता आपटे, असं म्हणून शरदनं दोन्ही हातात माझे हात घेतले आणि म्हणाला, पण शरद आपटेंची जर काही टॅक्स संबंधी कामं असतील तर कृपा करून सहकार्य करा बरं का. मिसेस संगीता आपटे, आपल्या या नोकरीबद्दल पुनश्च एकदा आपलं हार्दिक अभिनंदन. माझ्या डोळ्यातले 2 आनंदाश्रू त्याच्या हातावर पडले आणि ते त्याने आपल्या ओठांनी टिपले होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नारायण शेळके सरांची कथा सत्वपरीक्षा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.